आता आपण बघूयात टॉप 9 राजकीय बातम्या। लोकसभा निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांचा कार्यकाळ 6 जूनला संपणार। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडेंचं नाव चर्चेत। नव्या अध्यक्षामुळे महाराष्ट्र भाजपमध्येही फेरबदलांची शक्यता। प्रधानमंत्री आपले ध्यानस्थ बसले, आताच त्यांनी डोळे मिटलेत। डोळे मिटून मोदींना शिवसेनेचा सोहळा दिसत असेल। संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला। 9 जूनला शरदचंद्र पवार पक्षाच्या देशभरातील सर्व प्रदेशाध्यक्षांसह कार्यकारिणीची बैठक। 10 जूनला पक्षाचा 25वा वर्धापन दिनही साजरा करणार। विधानसभा निवडणुकीच्या तयारीचेही संकेत। 3 जून रोजी गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द। 4 जूनला मतमोजणी, त्यामुळे गोपीनाथ गडावर न येता आहात तिथेच राहून मुंडेंचं पुण्यस्मरण करा, पंकजा मुंडेंचं आवाहन। पुसदमध्ये झळकले ठाकरे गटाचे उमेदवार। संजय देशमुखांच्या विजयाचे बॅनर। विजय निश्चित अशा आशयाखाली बॅनरबाजी। जयंत पाटील हा डबक्यात पोहणारा मासा। गोपीचंद पडळकर यांची जत तालुक्यातल्या दुष्काळावरून टीका। अनेक वेळा अर्थमंत्री जलसंपदा मंत्री असूनही निधी दिला नाही, पडळकरांचा आरोप। सगळ्या एक्झिट पोलमध्ये पुण्यातून माझंच नाव दिसलं। 4 जूनला देखील एक्झिट पोलनुसार चित्र दिसेल। विरोधकांमध्ये मुळातच आत्मविश्वास राहिला नाही, मुरलीधर मोहोळ यांची टीका। कालपासून पोल पाहून काही जण खुशीत, मात्र 4 तारखेला पुणेकरांचा निकाल येणार आणि पुणेकरांच्या निकालात पुण्याचा उमेदवार विजयी होणार। रवींद्र धंगेकरांचे मुरलीधर मोहोळ यांना प्रत्युत्तर। नेहमी लोकांच्या संपर्कात असणारा आणि निवडणुकीत लोकांमध्ये जाणारा राजकारणी यामध्ये फरक। गृहीत धरून केलेलं राजकारण जनतेला आवडत नाही, ओमराजे निंबाळकरांची विरोधकांवर टीका। आता आपण बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या।